नमस्कार. आज आपण हिरव्या वाटाण्यापासून कुरकुरीत नगेट कसे बनवायचे ते बघतो आहोत. सगळ्यात प्रथम अर्धी वाटी हिरवा ताजा धुवून वाटाणा घ्यायचा आहे मिक्सरला आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या याच्या सकट तो वाटायचा आहे. एका पॅनमध्ये 1 डाव तेल घालून ते सगळं जे वाटाण्याचं मिक्सचर आहे ते थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे. हे तेलावर परतताना जरुरीपुरते काही त्याच्यात मसाले घालायचे. ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे, थोडासा चाट मसाला, आमचूर पावडर, काजूचे थोडे तुकडे घातले, हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातली, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, किंचितशी साखर हे घालून एकदा परतून सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी ओतणार आहोत. या पाण्याला उकळी आल्यानंतर सगळं मिश्रण मिक्स करून पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे. बारीक रवा, जाडा असेल तर मिक्सरवर थोडासा बारीक करून घ्या. तर अशा पद्धतीने 1 वाटी रवा घालून हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. ही जिरा पावडर आपली राहिली होती ती घातली आहे, थोडंसं लाल तिखट घातलं आहे, हे पण त्याच्याबरोबर मिक्स करून घेऊया. हे अशा पद्धतीचे नगेट्स आपल्याला गारठ्यामध्ये पावसामध्ये खावेसे वाटतील अशा पद्धतीचे कुरकुरीत चविष्ट असे बनतात. आता ह्याच्यामध्ये 1 उकडलेला बटाटा आपण किसून घालूया. हे मिश्रण थोडंसं गार करून घेऊन मग हा उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये आपण घातला आहे आणि हे पूर्ण मिश्रण मळून त्याच्यामध्ये बटाटा पूर्ण मिक्स होईल अशा पद्धतीने मळून घ्यायचे. त्याच्यामध्ये कुठलंही पाणी वगैरे आता घालायचं नाही आणि छोटे छोटे टिक्की किंवा असे नगेट्स बनवून घ्यायचे. आणि हे नगेट्स बनवून आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, नंतरही करून खाऊ शकतो किंवा आदल्या दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी पण तळून सर्व करू शकतो. हे कॉर्नफ्लॉवर आहे, 1 चमचा आपण ह्याच्यावर घालतो की ज्याच्यामुळे ह्या सगळ्यांना ते मिक्स होईल. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमध्ये हे नगेट्स सगळे बुडून व्यवस्थित स्वच्छ कोरडे होतील, त्याचं मॉइश्चर निघून जाईल. अशा पद्धतीने हे तळायला घालायचे आहेत. आधी एकदम हलवायचे नाहीत, ते थोडेसे तळले गेल्याच्या नंतर मीडियम फ्लेमवर आपण त्यांना तळायचं आहे आणि हळूहळू त्यांना हलवून व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे नगेट्स आपले तळून तयार झालेत. अतिशय कुरकुरीत, खायला एकदम चविष्ट. कधीही पार्टीला, कधी आपल्याला खावेसे वाटले चहाच्या वेळेला तर करता येतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.